नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर, ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम. या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्य ही अनिशाला तिच्या लग्नामध्ये झालेल्या सर्व घटना प्रकार सांगत असते. हे ऐकून अनिशाला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती काव्याला सांगते की काव्य तू तू असं शांत बसू नकोस. तू नाही का तुझ्या घरच्यांना सर्व काही सांगून टाक. काव्य देखील यावर विचार करू लागते. इकडे आता नंदिनी आणि जीवा बाहेर गेलेले असतात. नंदिनी जीवाला बोलते की आज ज्याप्रमाणे अनिशाची भेट झाली त्याचप्रमाणे लवकरच जीविकाची सुद्धा भेट होईल. तेव्हा मात्र जीवा हा अतिशय घाबरतो व ते आश्चर्यचकित होऊन नंदिनीकडे पाहू लागतो. आता इकडे घरी रम्या वसुंधराला बोलते की अनिशा ही लग्नामध्ये किंवा हळदीच्या कार्यक्रमामध्ये कुठेही दिसली नाही, मग अचानक या ठिकाणी कशी प्रकट झाली? नक्कीच काव्य आणि जीवा आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत असं ती बोलते. आणि इकडे आता आपण पाहतो की मालिनी काव्याला म्हणते की तू अशी का उदास दिसतेस? मला तुझ्या मनात काय चाललं आहे ते सर्व काही सांगून टाक. काव्य देखील बोलते, तुम्हाला ऐकायचं आहे ना माझ्या मनातलं, मग मी तुम्हाला सर्व काही सांगून टाकते. असं बोलून तिला तिच्या व जीवाच्या प्रेमाबद्दल सर्व काही सांगू लागते. पुढे येणाऱ्या भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्य ही मालिनीला व घरातल्या सर्वांना जीवा आणि काव्याच्या प्रेमाबद्दल सांगणार का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.